देशातल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल तरुणांमधील एका मोठ्या वर्गाच्या मनात असंतोष खतखततोय. कॉक्रोच जनता पार्टीनं त्या असंतोषाला ताजी वाट करून दिली. देशातल्या सिस्टीम्स धडपणे चालू नाहीत आणि त्या दुरुस्त करण्यासाठी कुणी तयार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं हे म्हणणं मांडण्याचा पुढचा टप्पा म्हणजे 6 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांचं दिल्लीत होणारं आंदोलन. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा व्हिडिओ. नमस्कार, मी योगेश जगताप आणि तुम्ही पाहताय युनिक फीचर्स पोर्टल. अभिजित दिपके या अमेरिकेत शिकायला गेलेल्या मराठी मुलाने महिन्याभरापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. या पोस्टनंतर देशभरात धुराळा उडाला. 4-6 दिवसातच 2 कोटी लोकांनी त्याला फॉलो सुद्धा केलं. त्यानंतर एक कॅम्पेन सुरू झालं आणि सरकारने त्याचे ट्विट आणि पोस्ट डिलीट करण्याचे आदेश दिले. यानंतर हा धुराळा आणखीनच वाढला. आठवड्याभरातच देशभरातल्या दैनिकांनी या घडामोडीवर लेख लिहिले. त्या पुढच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय माध्यमांनी कॉक्रोच जनता पार्टीवर लिहिलं. अनेक चॅनल्सनी अभिजितच्या मुलाखतीही घेतल्या. चर्चा झडल्या. इतक्या कमी वेळात देशभरात नाव पोचलेला हा तरुण अपवादच म्हणावं लागेल. ही घडामोड घडत असताना लगेच चर्चा सुरू झाली की 2 कोटी लोकांचा पाठिंबा असलेली ही डिजिटल चळवळ टिकेल का? टिकली तर जमिनीवर उतरेल का? उतरली तर त्यातून राजकीय पक्ष बनेल का? आणि हा राजकीय पक्ष बनला तर किती प्रभावी ठरेल? प्रभावी ठरलाच तर त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला होईल की विरोधातील काँग्रेसला होईल, वगैरे वगैरे. चेष्टेत सुरू केलेल्या आंदोलनाला एवढा प्रतिसाद मिळेल याची कल्पना नसल्याने याचे पुढं करायचं काय हे सध्या तरी झुरळ जनता पार्टीच्या तरुणांसह कुणालाही ठाऊक नसावं. मग इतके दूरचे प्रश्न विचारून उपयोग काय? मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर अभिजितने स्वतःला झुरळ का म्हणून घेतलं आणि पाठोपाठ लाखो लोकांनी त्याची रीक आवडली. खरं तर झुरळ हा बहुतेक माणसांसाठी तिरस्करणीय घटक. पण मेबी अन्नाच्या चालीवर मेबी झुरळ असं मुलं माणसं म्हणू लागली आहेत. असं का? देशात आपलं ऐकून घेतलं जात नाही, आपल्या बोलण्याला काही किंमत नाही किंवा सरकारचं आपल्याकडे लक्ष नाही अशी भावना समाजातल्या विविध थरांमध्ये आहे. ज्या घटकांचं संघटन होतं त्यांचं प्रतिनिधित्व त्यांच्या संघटना करत असतात. काही घटकांचं प्रतिनिधित्व छोटे मोठे पक्ष करत असतात. त्यांचा आवाज शासन प्रशासनापर्यंत पोहोचवत असतात. ही लोकशाहीतील रुटीन प्रक्रिया आहे. पण जेव्हा आवाज पोहोचवण्यात संघटना पक्ष अपुरे पडतात किंवा सरकार दुर्लक्ष करतात तेव्हा संबंधित घटकांमध्ये निराशा, राग, संताप, असंतोष निर्माण होतो. प्रत्येक वेळी तो उग्र रूप धारण करतो असं नाही, पण तो केव्हा तरी बाहेर पडतो. बऱ्याचदा उत्स्फूर्त आंदोलनातून किंवा मतदानातून आवेग मोठा असेल तर त्यातून सत्तांतरही होतं. पण गेल्या काही वर्षात ही प्रक्रिया पूर्णत्वात जाताना दिसत नाहीये. कोणत्या ना कोणत्या कारणाने असंतोषाला फाटे फुटतात आणि असंतोष टोकदार बनू शकत नाही. गेल्या 12-15 वर्षात भारतात 2 विचारसरणींचा संघर्ष सुरू आहे. सत्ताधारी विचारसरणीच्या विरोधात जास्त लोक असूनही त्यांचा पराभव होऊ शकत नाही, तो या फाटाफुटीमुळेच. पण वैचारिक लढाई बाजूला ठेवली तर गेल्या 1-2 वर्षात सरकारच्या धोरणांचा फटका बसलेला एक मोठा वर्ग देशात दिसतोय. तो महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सरकारचा अवास्तव खर्च आणि दडपशाही याबद्दल बोलू पाहतोय. पण त्यांचा आवाज अँप्लिफाय करणारं साधन त्यांच्या हाती नाहीये. त्यामुळे जागच्या जागी धुसफुसत राहणं एवढंच त्यांच्या हातात उरतं. सरकारचं विरोधकांबद्दलचं कठोर धोरण, आंदोलनकर्त्यांसोबतचं वागणं, विरोधी आवाजांना गरजेपेक्षा कठोर कायदा दाखवणं किंवा त्यांना आपल्यात सामील करून घेणं अशा पद्धतीमुळे दुखावलेल्या लोकांचा आवाज पुढे येत नाहीये. या परिस्थितीबद्दल उपहासात्मक किंवा व्यंगात्मक पद्धतीने, विनोदाच्या अंगाने, पॅरडी वगैरेचं माध्यम वापरून बोलणाऱ्यांची एक फळी देशात तयार झाली. कुणाल कामरा, वरुण ग्रोवर, आकाश बॅनर्जी, श्याम रंगीला, मुनव्वर फारुकी, संजय राजौरा वगैरे त्यातले प्रमुख. मासूम राजवानी, मंजित सरकार, संदीप शर्मा हे सुद्धा त्याच पठडीतले. स्टँडअप कार्यक्रमाद्वारे ही मंडळी आपला देश, समाज, सरकार, पक्ष वगैरेंबद्दल कधी थेट तर कधी सूचकपणे बोलू लागली. म्हटलं तर विनोदी बोलणारी माणसं, पण ते आपल्या मनातलं बोलतायत हे पाहून लक्षावधी लोक, विशेषतः तरुण, त्यांचं ऐकू लागलाय. त्यांच्या एकेका व्हिडिओची प्रेक्षक संख्या लाखो कोटीत जाऊ लागली. ही खरं तर सरकार, विरोधी पक्ष आणि एकूणच सिस्टीमसाठी धोक्याची सूचना. दुसरीकडे न्यूज चॅनल्सवर जसा दाब येऊ लागला तसं स्वतःचं मत असलेले पत्रकार तिथून बाहेर पडले. रवीश कुमार, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून वाजपेयी, अजित अंजुम, आरफा खानम शेरवानी अशा अनेकांनी आपली युट्यूब चॅनल सुरू केली. त्यांनाही लोकांनी उचलून धरलं. ज्या काळात मेनस्ट्रीम मीडियाची विश्वासार्हता धोक्यात आली त्या काळात या लोकांना लाखो करोडो प्रेक्षक मिळत होते. ही एक सूचनाच होती. पण त्यांच्याही बोलण्याकडे राजकीय कट, राजकीय धोका म्हणूनच पाहिलं गेलं. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांना टाळलं किंवा दडपलंच गेलं. परिणामी लोकांना जे प्रश्न भेडसावतायत ते बाजूला पडत गेले. हे असं घडल्यामुळं असंतोष धुमसत राहिला. त्याला ताजी वाट करून मिळाली ती झुरळ पार्टीमुळे.
अभिजितच्या 2-4 पोस्टमुळे घडून आलेली ही घडामोड आहे. आज तारखेला ती ना चळवळ आहे, ना आंदोलन, ना पक्ष. हा फक्त एक उद्वेग आहे. आपल्या देशातल्या सिस्टीम्स धडपणे चालू नाहीत आणि त्या दुरुस्त करण्यासाठी कुणी तयार नाही, हे पाहून व्यक्त झालेला उद्वेग. उद्वेग व्यक्त होण्याची ती एक डिजिटली संघटित झाकी आहे. अजून बरंच काही बाकी आहे. बाकी काय आहे हे तूर्त गुलदस्त्यात आहे. आपल्या देशातल्या तरुणांमध्ये, विशेषतः ज्यांना जेन झी म्हटलं जातं, त्यांच्यात किती दम आहे आणि ही राजकीय लढाई लढण्याची क्षमता त्यांच्यात आहे का, हे अजून कळायचंय. घोडा मैदान अजून दूर आहे. दिल्लीतील आंदोलनातून त्याची झलक बघायला मिळेल असा अंदाज आहे. बघूयात काय होतंय. तुम्हाला कॉकरोच जनता पार्टीविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.